नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक्सरसाइज 1.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 चा पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत होतो. आता त्यातला बघणार आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय दिलं तुम्हाला? 10 x y 2 x y 4 आणि दुसरं इक्वेशन त्याच्यात दिलं आहे 15 x y 5 x y आपण आन्सर देताना काय लिहिणार? तर गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. इक्वेशन 1 लिहून घेतली आणि इक्वेशन 2 आपण लिहून घेतली. आता बघा, याच्यामध्ये करताना आपण काय करतो? आता हा 10 x y 2 x y इकडे 15 x y 5 x y अपॉन ला डिनॉमिनेटरला, इथे पण x y तुमचा डिनॉमिनेटरला. मग याला आपण कोणतं तरी एक व्हेरिएबल मानून घेऊया. तसंच इथे x y ला पण मग काय तुमचा लेट जो डिनॉमिनेटर त्याला आपण मानू लेट काय 1 upon x plus y is equals to आपण याला मानलं a and 1 upon x minus y is equals to आला तुमचा b. मग आता काय करणार आपण? इक्वेशन 1 and 2 becomes काय तयार होते मग तुमचे इक्वेशन? याला जर आपण a आणि b मानलो म्हणजे हा 1 upon x plus y काय तुमचा a म्हणजे हा काय तुमचा 15a minus 5b is equals to वरचं हे लाईन ना बघा फर्स्ट इक्वेशन काय होईल तुमचं 10a plus 2b is equals to 4. आता हे इक्वेशन आलं ओके, परंतु हा 10 हा 2 आणि हा 4 तिघांचे तिघ 2 ने डिव्हिजिबल म्हणजे याला आपण सिंपलीफाय करू शकतो. मग आपण म्हणूया डिवाइडिंग किंवा डायरेक्ट लिहूया. बघा 10a ला जर आपण 2 ने डिवाइड केलं काय होईल तुमचा 5a प्लस हा होईल तुमचा 2b upon 2 2 कॅन्सल काय राहिला b इकडे 4 upon 2 2 2 चा 4 इज इक्वल्स टू काय आला तुमचा 2 आलेला आहे. मग बघा 5a b इज इक्वल्स टू 2 हे तुमचं इक्वेशन तयार झालं. याला म्हणून आपण इक्वेशन 3 काय म्हटलं याला इक्वेशन 3. इथे इज दिलं डिवाइडिंग इक्वेशन बाय 2. ओके, डिवाइड केला आपण त्याला 2 ने त्याच्यामुळे असं रिझनिंग देत चालायचं. मग ह्याला 5a b इज इक्वल्स टू 2 आणि थर्ड इक्वेशन तुमची म्हणजे फोर्थ इक्वेशन आता काय तयार होईल तुमची 15a काय म्हणतो 15a minus 5 1 upon x minus y ला मानले b minus 5b is equals to होईल तुमचा तो minus 2. ओके, याला म्हणून आपण इक्वेशन आता हा सिम्प्लिफाय होतोय का नाही? हा 15 हे 5 आहे हे 5 डिव्हिजिबल परंतु इथे -2 मग आता इथे आला तुमचा 4. ओके, आता जर तुम्ही विचार केला इक्वेशन 3 आणि 4 मध्ये इथे 5 आहे इथे 15 आहे. ओके, इथे b इथे -5 म्हणजे पेयर कोणती सेम नाही. मग तुम्हाला पेयर काय करायला लागेल? सेम करायला लागेल. म्हणजे पेयर जर तुम्हाला सेम करायची असेल या कोएफिशिएंटची पेयर जर तुम्हाला सेम करायची असेल थर्ड इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा होईल तुमचा 15 आहे म्हणजे 15 ने 15 ने सारखा होईल म्हणजे तुम्ही a एलिमिनेट करू शकता. किंवा जर तुम्ही इक्वेशन थर्डला b ने 5 ने जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन थर्डला जर 5 ने मल्टिप्लाय केलं हा होईल तुमचा 5b इथे पण काय 5b म्हणजे b तुमचा एलिमिनेट होऊ शकतो. ओके, तर बघा इथे दोघांचे साइन प्लस आहे म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन करायला लागेल. इथे दोघांचे साइन काय डिफरंट आहे, एकाचा प्लस एकाचा मायनस आहे म्हणजे ऍडिशन जरी केली तरी तुम्ही b एलिमिनेट करू शकता. मग आता आपण करणार आहोत तुमचा एलिमिनेशन b चं एलिमिनेशन करणार आहोत. तर बघा काय होईल मग मी म्हणतो मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय कशाने b मल्टिप्लाय करायचं तर 5 बाय 5 वी गेट. मग काय इक्वेशन आहे तुमचं 5 मल्टिप्लाय करतो हा तुमचा 5a प्लस b इज इक्वल्स टू 2. ओके, मग काय 5 5 चा तुमचा 25a 5 1 चा 5 आणि हा b इज इक्वल्स टू 5 2 चा 10 याला म्हणतो मी इक्वेशन 5. ओके, आता बघा 4 आणि 5 मध्ये बघा 15a 25 -5 प्लस 5 सेम झाले पेयर. ओके, सेम पेयर आणि साइन काय डिफरंट आहे, साइन यांचं डिफरंट आहे.
मग सेम पेअर आणि डिफरंट साइन जर असेल तर काय करायची, ऍडिशन करायची असते. मग आता इथे म्हणूया आपण ऍडिंग इक्वेशन 4 and 5. बघा इक्वेशन 4 आणि 5 चे आपण ऍडिशन करतो. मग इक्वेशन 4 काय आहे तुमचं 15a, ओके 15a minus 5b is equals to minus 2. त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन 5 आहे 25a, सॉरी 25a plus 5b is equals to 10. काय करतोय यांची आपण ऍडिशन करतोय 25a plus 15a, सॉरी 25a plus 15a काय झालं तुमचा 14a. हा -5b plus 5b तुमचा झाला कॅन्सल. 10 minus 2 8. a ची व्हॅल्यू पाहिजे, हा 8. हा 14 थे मल्टिप्लाय a ला काय करतोय तो मल्टिप्लाय करतोय. इकडे येऊन काय करेल डिवाइड करेल. म्हणजे 8 1 जा 8, 8 5 जा 40. म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1/5. आता a ची व्हॅल्यू तुमची आली 1/5. मग b ची व्हॅल्यू जर तुम्हाला शोधायची असेल तर काय करायला लागेल, कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू पुट केली तर b ची व्हॅल्यू येईल. मग b ची व्हॅल्यू शोधण्यासाठी कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार, मी करतो इक्वेशन 3 मध्ये पुट. काय इक्वेशन 3 मध्ये, कारण हा b काय इथे एकटा आहे, b एकटा आहे म्हणजे माझं कॅल्क्युलेशन मला काय होणार सोपं होणार आहे. मग मी लिहितो पुट a is equals to 1/5 in इक्वेशन, कोणती इक्वेशन मध्ये थर्ड, इन इक्वेशन थर्ड we get काय मिळेल आपल्याला बघा. इक्वेशन काय तर तुमची 5a plus b 5a plus b is equals to 2. मग हा तुमचा 5 into 1/5 a ची व्हॅल्यू प्लस b is equals to 2. मग 5 5 काय झालं तुमचा कट झाला. ओके म्हणजे काय राहिले इथे 1, काय राहिला 1 plus b is equals to 2. मग हा b is equals to हा 1 काय इथे प्लस, इकडे जाताना काय होईल मायनस होईल. म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली तुमची, b ची व्हॅल्यू आलेली आहे 1. ओके मग आता इथे आपलं आन्सर संपलं का, सर आलं a ची व्हॅल्यू आली, b ची व्हॅल्यू आली. मग तुमचं आन्सर इथे संपलं का, तर नाही, इथे आन्सर तुमचं संपलेलं नाहीये. कारण जे आपले व्हेरिएबल होते इक्वेशन मध्ये ते a आणि b होते का, तर नाही x आणि y होते. मग x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला पुन्हा शोधायच्या आहेत. मग त्याच्या व्हॅल्यू जर आपल्याला पुन्हा शोधायचे असेल तर आपण काय करतो रिसबस्टिट्यूशन त्याचं करत असतो. मग आता आपण म्हणूया वी नो दॅट, सिंपल भाषेत वी नो दॅट काय माहिती आपल्याला, वी नो दॅट a is equals to काय होता आपला 1/x plus y and b is equals to 1/x minus y. ओके a is equals to काय होता x 1/x plus y होता. मग त्याची व्हॅल्यू आपण पुट करूया. a ची व्हॅल्यू किती तुमची, a ची व्हॅल्यू आली 1/5. 1/5 हा काय आला 1/x plus y आला. ओके 1/5 is equals to 1/x plus y तुमचा आलेला आहे. ओके असंच b is equals to काय होता, b is equals to 1/x minus y. ओके मग b ची व्हॅल्यू काय आली तुमची 1 is equals to 1/x minus y. तुम्हाला काय करायची x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग काय होईल, हा x plus y इथे डिवाइड करतो, इकडे जाताना काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे इकडे आला तो तर काय होईल x plus y. हा 5 डिवाइड करतो, इकडे आला तर मल्टिप्लाय, म्हणजे एक इक्वेशन तयार झालं. इकडे काय होईल, हा x minus y इथे डिवाइड करतो, इकडे मल्टिप्लाय करेल, म्हणजे काय होईल x minus y is equals to 1. अशा प्रकारे आता तुमचे पुन्हा दोन इक्वेशन तयार झालेले आहेत. बघा हे दोन इक्वेशन तुमचे तयार झालेले आहेत. मग ह्या इक्वेशनला मी म्हणतो, इक्वेशन आता किती झालेले आपले इकडे इक्वेशन तुमचे 5 पर्यंत, याला म्हणतो मी इक्वेशन 6. हा झाला तुमचा इक्वेशन 7. ओके मग आता सायमल्टेनियस इक्वेशन दोन, याच्यातून तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू शोधता येईल. बघा x plus y x minus y जर ऍडिशन केली, हा प्लस y मायनस y काय होईल तुमचा कट होईल. मग म्हणतो मी ऍडिंग
ऍडिंग बघा मी माझ्या बोर्डवर जागा नाही त्याच्यामुळे असं लिहिलेलं आहे, मी व्यवस्थित एका खाली लिहायचं. ऍडिंग इक्वेशन 6 and 7 we get बघा x plus y is equals to 5, x minus y is equals to 1. ऍडिशन करतोय मग काय होईल, हा x plus x 2x plus y minus y कॅन्सल is equals to 6. मग x is equals to हा 6, हा 2 इथे काय करतोय मल्टिप्लाय, इथे येऊन काय करणार डिवाइड, 2 1 जा 2 3 जा, म्हणजे x is equals to काय आला तुमचा 3 आलेला आहे. x ची व्हॅल्यू तुमची 3 आली, मग काय करणार आपण, x ची व्हॅल्यू 3 आली मग पुट करणार कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये, मग म्हणणार पुट x is equals to 3 इन इक्वेशन. बघा जिथे x तुमचा एकटा असेल मग इथे पण एकटा आहे इथे पण एकटा आहे, जिथे तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यामध्ये पुट करा. मग बघा इथे करूया, इन इक्वेशन 6 वी गेट काय, मग बघा हा तुमचा x plus y is equals to 5, मग x ची व्हॅल्यू काय 3 plus y is equals to 5. ओके म्हणजे काय तो y is equals to हा 5 हा प्लस 3 इकडे जाताना -3 म्हणजे y is equals to काय आला आहे 2 आलेला आहे. मग x ची व्हॅल्यू आली y ची व्हॅल्यू आली, मग आन्सर काय देणार आपण, मग आन्सर लिहिणार therefore x, y is equals to x value 3, 2 is the solution of given simultaneous equation. ओके हे आन्सर आलं, आन्सर आल्यानंतर तुम्ही त्याला क्रॉस चेक करू शकता, म्हणजे x is equals to 3 आणि y is equals to 2 याच्या व्हॅल्यू तुम्ही याच्याबद्दल पुट करून बघितल्या तर तुमचं आन्सर तेच येणार आहे. जर तुमचं आन्सर हेच आलं x आणि y ची व्हॅल्यू पुट करून जर तुमचे आन्सर जर सेम आले तर याचा अर्थ काय, तुम्ही जे हे इक्वेशन सोडवलंय हा जो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे हा व्यवस्थित सॉल्व्ह झालेला आहे आणि आन्सर तुमचे करेक्ट आलेले आहे. ओके चला आता आपण बघूया तुमचा पुढचा क्वेश्चन 3. तुमचा जो पुढचा थर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equals to 85. त्याच्यानंतर 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equals to 89. मग सुरुवातीला आन्सर लिहिताना काय बघा, the given simultaneous equations are given simultaneous equations are कोणकोणते 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 is equals to 85. इक्वेशन 1 तुमचं. त्याच्यानंतर 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 is equals to 89 हे आहे तुमचं इक्वेशन 2. आता हे आल्यानंतर आपण काय करतो, जे डिनोमिनेटर आहे बघा x - 2 x - 2 म्हणजे त्याला आपण मानून घ्या पुढचा कोणता तरी तुमचा व्हेरिएबल. मग हा 1 upon x - 2 घेऊया, लेट 1 upon x - 2 इज इक्वल्स टू आपण म्हणूया याला b. ओके इकडे y + 3 म्हणणार 1 upon y + 3 इज इक्वल्स टू b. तुम्ही m n p q काही घेऊ शकता, मी a1 b घेतो a b घेतोय. ओके तर बघा आता पुढे काय होईल, इक्वेशन जर याला आपण घेतलं तर मग होईल तुमचं इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बिकम्स, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बिकम्स. मग इक्वेशन फर्स्ट काय तुमची काय होईल, हा 1 upon x - 2 ला काय म्हणलं आपण a म्हणजे हा होईल तुमचा 27a plus 31 1 upon y plus 3 ला मानले आपण b 31b is equals to 85. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. सिंप्लिफाय होते का बघा, सिंप्लिफाय होत असेल तर त्याला सोडून द्यायचं. 31a plus 27b is equals to 89. ओके अशा प्रकारे हे तुमचे इक्वेशन 4. मग आता जे नवीन दोन इक्वेशन आपले आले 3 आणि 4 त्याच्यामध्ये हे थोडे वेगळे. कसे वेगळे तर बघा इथे त्यांचे इंटरचेंजिंग झालेले आहे. बघा इथे 27a इक्वेशन 3 मध्ये, इक्वेशन 4 मध्ये काय दिलं 27b दिलाय म्हणजे कोएफिशिएंटचं काय झालंय ते इंटरचेंजिंग झालेलं. इथे 31b इथे 31a
जर असं इंटरचेंजिंग असेल तर आपण काय करतो, एक वेळेस ऍडिशन करतो, त्यामधून एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळते, एक वेळेस आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो, त्यातून आपल्याला नवीन एक इक्वेशन मिळत असते. मग काय करणार आता आपण, ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. आता करणार ऍडिशन. इंटरचेंजिंग ऑफ कोएफिशिएंट झालंय त्याच्यामुळे एक वेळेस आपण ऍडिशन करतो, एक वेळेस सबट्रॅक्शन करत असतो. म्हणूया ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ we get. मग आता ऍडिंग करायची, म्हणजे 27a plus 31b is equals to 85. इकडे 31a plus 27b is equals to 89. काय करायची, ऍडिशन. 27 plus 31 किती होतात तुमचे, 58. 58a plus 58b is equals to 85 आणि 89 किती होतात, 5 plus 9 14, कॅरी 1, 8 8 16 आणि 1 17, 174. हे तुमचं इक्वेशन आहे. मग हे इक्वेशन तुमचं बघा सिम्प्लिफाय होतंय का, तर बघा होईल सिम्प्लिफाय, कारण हा 58 58 जर तुम्ही 174 ला पण 58 ने डिवाइड केलं तर होईल, कारण का 58 1 जा 58, 58 2 जा म्हटलं तर काय होईल तुमचा, 50 2 जा 100. ओके, 50 2 जा 100 आणि 8 2 जा 16 म्हणजे 160. ओके, 58 3 जा जर म्हटलं तर काय होईल, 53 जा होतो तुमचा 150 आणि 8 3 जा 24 म्हणजे 174 होतो. ओके, म्हणजे 58 3 जा 174. म्हणून जर आपण हा पूर्ण टर्मला तर 58 ने डिवाइड केलं तर काय होईल, 58 1 जा 58 म्हणजे इक्वेशन काय तयार होईल तुमचं, a. इक्वेशन काय तयार होईल, a. बघा 58 1 जा 58 प्लस हा b, 58 3 जा 174 हे झालं तुमचं इक्वेशन 5. का आलं तर इथे लिहूया, डिवाइडिंग इक्वेशन बाय 58. इक्वेशनला आपण कशाने डिवाइड केलं, 58 ने डिवाइड केलं. तर डिवाइड केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. आता काय झाली, ऍडिशन झाली. आता काय, मग सबट्रॅक्शन. आता काय करायला लागेल, सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. म्हणून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 4. मग सबट्रॅक्शन करताना बघा ह्या 3 ला आपण 4 म्हणून सबट्रॅक्ट करू, कारण हा मोठा नंबर आहे. बघा मला आता लिहितो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 4. फोर्थ इक्वेशन काय दिली तुमची, 31a plus 27b is equals to 89 minus 27a plus आपका 31b is equals to 85. हा माइनस चेक करूया, हा तुमचा आहे 4. 31a plus 27b is equals to 89. ओके, त्याच्यानंतर 27a plus 31b is equals to 85. यांचं करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. हा प्लसचा होईल मायनस, हा प्लसचा होईल मायनस, हा प्लसचा होईल मायनस. मग 37 minus 27 सॉरी 31 minus 27 किती होतात, 4. म्हणजे हा आला तुमचा 4a. ओके, काय आला 4a. इकडे परत तेच हा प्लस मायनस सबट्रॅक्शन होणार आहे, परंतु मोठ्या नंबरचं साइन म्हणून हे -4b is equals to हा तुमचा 89 minus 85 काय झाला 4. बघा आता हे इक्वेशन तयार झाले, ते 4 ने डिव्हिजिबल म्हणजे सिम्प्लिफाय ते होऊ शकतं. बघा काय ते 4 ने डिव्हिजिबल आहे इक्वेशन. मग त्याला मी लिहितो 4 ने जर डिवाइड केलं तर काय होईल, 4a/4 काय होईल तुमचा a minus b is equals to 4/4 काय 1. याला म्हणतो मी इक्वेशन, हे तुमचा आपलं 5. ह्या तुमचं इक्वेशन नंबर 6. मग इक्वेशन 6 आलं कशामुळे, डिवाइडिंग. हे रिझनिंग देत चला, डिवाइडिंग इक्वेशन बाय 4. त्याला आपण 4 ने डिवाइड केलं त्याच्यामुळे ते असं आलेलं आहे. पण डिवाइडिंग इक्वेशन बाय 4 झालं. त्याच्यानंतर काय, आता इक्वेशन 4 आणि 5 तुमचे नवीन तुम्हाला मिळालेले आहे. बघा सॉरी 5th आणि 6, 4 आणि 5, 5th आणि
6 तुम्हाला दोन इक्वेशन मिळालेले आहेत बघा. हा आहे a b 3 आणि a b 1. मग याला कसं सोडवायचं? सिम्प्लिफाय तर झाले नाही. a b 3 हा प्लस b इथे मायनस b म्हणजे ऍडिशन जर केली आपण तर b काय होईल तुमचा? कॅन्सल होईल. मग मी म्हणतो ऍडिंग इक्वेशन 5th and 6th we get. मग पाचवा आणि सहावं इक्वेशन आपल्याला काय करायचंय? ऍड करायचं आहे. पाचवं इक्वेशन काय तुमचं? a b 3. सहावं आहे a b 1. काय करायची? ऍडिशन. हा प्लस हा a प्लस a काय होईल तुमचा? 2a प्लस b मायनस b कॅन्सल. 3 + 1 4 म्हणजे a हा 4 हा 2 इथे मल्टिप्लाय करतो इकडे जाऊन डिवाइड करणार आहे. a 2 ही a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. व्यवस्थित लिहितो. हा 4/2 म्हणजे a आला तुमचा 2. ओके. मग आता a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू शोधायची असेल तर काय करतो? पुट a 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार? मी करतो याला पुट. तुमचा मायनस b तिकडे जातो प्लस. ओके ठीक आहे. याच्यामध्ये करतो इन इक्वेशन 6 वी गेट. मग इक्वेशन 6 काय तुमची? a b 1. ओके. मग हा तुमचा a ची व्हॅल्यू काय? 2 b 1. आता b ची व्हॅल्यू काय? हा इकडे प्लस 2 इकडे जाताना काय होईल? -2 म्हणजे 1 -2 b. मग b काय आला? 1 - 2 -1. मायनस मायनस काय होईल? कॅन्सल. म्हणजे b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? b मिळाला आपल्याला 1. म्हणजे a ची व्हॅल्यू मिळाली, b ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. बघा a आणि b दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. त्याच्यानंतर काय करतो आता? इथे संपलं का आपलं? नाही, कारण तिकडे दिलं तर x आणि y. मग इकडे म्हणूया we know that. काय माहिती आपल्याला? we know that a आणि b च्या व्हॅल्यू तुम्हाला मिळालेल्या आहेत. we know that a काय मिळाला आपल्याला? a 1/x-2 आपण सपोज केला होता. आणि b काय सपोज केला होता? 1/y+3. मग आता याच्यावर पण आपल्याला इक्वेशन मिळते. बघा काय इक्वेशन मिळते? हा तुमचा a ची व्हॅल्यू काय आली? 1/x-2. इकडे काय? b ची व्हॅल्यू आली तुमची 1/y+3. यामध्ये पुट केली 2 आणि b ची व्हॅल्यू पुट केली आपण 1. मग आता हे काय काय होणार आहे बघा? हा x-2 ने इकडे मल्टिप्लाय केलं म्हणजे काय होतो? 2 * x-2. मल्टिप्लाय काय करतोय? कारण इकडच्या साइडला राइट हँड साइडला तो डिवाइड करतो. इकडे मल्टिप्लाय करणार आहे. = 1. मग 2 * 2 काय होईल? 2 * x होईल तुमचा 2x आणि हा मायनस 2 * 2 = 4. हा तुमचा 2 आहे. ओके = 1. आता हा -4 आहे. हा काय? -4. इकडे जाताना काय होईल? +4. म्हणजे हा काय होईल? 2x = 1. हा -4 इकडे जाताना +4. म्हणजे 2x काय आला तुमचा? 1 + 4 आला 5. म्हणजे x काय आला? हा 5. x आला 5 आणि हा 2 इथे मल्टिप्लाय करतो. इकडे जाऊन त्यांनी काय केलं? डिवाइड केलं. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली तुमची? 5/2. ओके. तसंच इकडे हा y+3 इथे मल्टिप्लाय करतोय. इकडे डिवाइड करतोय. इकडे मल्टिप्लाय म्हणजे y+3 * 1 काय होणार? y+3 = 1. हा +3 इकडे जाताना काय होईल? -3 म्हणजे y = 1 - 3 म्हणजे y काय? -2. x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. मग काय लिहिणार आन्सर? therefore x, y = 5/2, -2 is solution of given simultaneous equation. Okay, is the solution of given simultaneous equation. अशा प्रकारे आज आपण तुमचा क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 म्हणजे प्रॉब्लेम 2 आणि 3 बघितला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण तुमचा प्रॉब्लेम 4 बघणार आहोत. मोठा प्रॉब्लेम आहे थोडा, त्याला लिहायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण आज हे दोनच प्रॉब्लेम घेतलेले आहेत. पुढचा जो असणार आहे, पुढचा व्हिडिओ जो असणार आहे त्याच्यामध्ये आपण तुमचा प्रॉब्लेम 4 घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन घेऊन प्रॅक्टिस सेट 1.5 ला सुरुवात करणार आहोत. ओके, चला तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.